आठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता प्राजक्ताच्या घरी सगळ्यांचीच तयारी झालेली असते. सगळ्यांची तयारी झाल्यानंतर आता सगळीजण उभे असतात देवासमोर, कारण आता प्राजक्ताचा या घरातला शेवटचा दिवस असतो आणि प्राजक्ता नेहमीच या घरासाठी एक महत्त्वाचा पार्ट होती. म्हणजेच कसं, सकाळी उठल्यापासून प्राजक्ताच्या आरतीने या घराची सुरुवात व्हायची. मग आता सगळीजणं प्राजक्ताकडे बघत असतात आणि प्राजक्ताला म्हणत देखील असतात की प्राजक्ता, मामा म्हणतो की आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी तुझ्याकडून आरती तर व्हायलाच हवी आणि यासाठी स्पेशली बोलवलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता जेव्हा स्पेशली या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे जी प्राजू आहे तिच्या हस्ते पहिल्यांदा पूजा केली जाते. पहिल्यांदा आरती वगैरे होते आणि आरती जेव्हा प्राजक्ता आता करत असते तेव्हा इकडे मामीलासुद्धा बरं वाटतं की चला, आता बरेच वर्ष ही मुलगी आपल्यासोबत इथे राहत होती आणि आता फायनली तिचं लग्न होतं आहे. सगळ्या काही गोष्टी चांगल्या होत आहेत, त्यामुळे आता मामीसुद्धा खूप जास्त अशी खुश असते. लास्टची का होईना आता प्राजक्ताला या घरातली आरती करावीच लागते, कारण मामाचा तसा काहीसा आता छंद होता. मामांना असं वाटत होतं, पण मामाने तसं बोलून दाखवलेलं होतं. सुद्धा छान वाटत होतं. सगळे काही पूर्ण एकदम कार्यक्रम आता इथे झालेले असतात. तेव्हाच ना इकडे मात्र आता प्राजू जी आहे ती आता बघत असते. प्राजूला आता म्हटलेलं असतं की चल बाळा, या घरात आता तुझी ही शेवटची आरती तर झाली, पण आता तुझ्यासाठी अजून स्पेशली तुला एक सांगायचं आहे. म्हणजे तू माझ्या पाया पडू नकोस. पहिल्यांदा तुझ्या आईवडिलांचे आशीर्वाद घे, कारण आज तू जे आहेस ना ते तुझ्या आईवडिलांमुळेच. कारण पहिल्यांदा मलासुद्धा त्यांनी माझ्या पदरात जेव्हा तुला टाकून गेले होते तेव्हा मी स्वतःला आज खूप जास्त लकी समजतोय, भाग्यवान समजतोय. कारण आज ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्यामुळे मला खूपच जास्त आनंद झाला आहे आणि म्हणूनच मला इतकं बरं वाटतं आहे ना की काय सांगू तुला. म्हणूनच तर मी वाट बघत होतो की कधी या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नीट होतील. पण आज सगळं काही छान होतं आहे आणि आज म्हणूनच तू पहिल्यांदा माझ्या पाया पडायच्या आधी त्यांच्या पाया पड असं मामा सांगतात. तर दुसरीकडे मात्र अंबिकाने औषध दिलेलं असतं. आता आलोक जो आहे तो बेशुद्ध पडलेला असतो. आलोक जसा आता बेशुद्ध पडतो तसं मात्र आता अंबिकाला धक्काच बसतो. अंबिका आता विचार करत असते. तेवढ्याच सुलक्षणा तिथे येते. सुलक्षणा तिथे आल्यानंतर आता म्हणू लागते की काय झालं आहे, अजून आलोक तयार झाला नाही का. मग तेव्हा बाकी इतरही लोक तिथे येतात आणि आलोक तयार कसा झाला नाही अजून हे बघत असतात. पण इथे आता आलोक तयार झालेलाच नसतो. खरं तर आलोक आता बेशुद्ध पडलेला असतो, पण हे फक्त अंबिका आणि सुलक्षणाला माहिती असतं. तर प्रीती म्हणत असते की हे काय, नवरदेवाच्या आधी तर आम्हीच तयार होऊन बसलो आहे, तर नवरदेव तर अजून झोपेतून उठलासुद्धा नाही आहे. काय आहे काय हे, अहो लग्न आहे ना, असं आता प्रीती बोलत असते. तेव्हाच समर आणि समायरा यांच्यामुळेच तर आता आपण हे लग्न जे आहे ते एकदम साध्या पद्धतीने करतो आहे. त्यांना आपल्याला या लग्नाला घेऊन जायचं नाही आहे. मग तुझ्या मुलांची काळजी घ्यायचं, कसं काय करायचं हे तर बघितलंयस का, असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच प्रीती म्हणत असते की केली मी सगळी तयारी, नका काळजी करू, हेही आता बोललं जातं. मग तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता पाहिलं जातं की इकडे आता प्रीती म्हणत असते, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण रेडी झालो आहे आणि अजून आलोक भाऊजी रेडी झाले नाही आहेत. पण मला तर असं का वाटतं की झोपले नाही आहेत, ते बेशुद्ध पडलेत, असं देखील आता प्रीती बोलून दाखवत असते. त्यावर सुलक्षणा तिला शांत करते आणि उगाच ना घाईघाईत ना तू काहीसुद्धा बोलू नकोस, आधी नीट बघत जा, तुम्ही वाहतोपर्यंत पुढे आम्ही सगळीजणं जातो. अंबिका, तू ना एक काम कर, पटकनी ना ह्याला तयार कर आणि ह्यालासुद्धा हॉलवर घेऊन ये, कारण आपल्याला कुठेही उशीर करायला नको, तोपर्यंत आम्ही पुढे होतो, असं देखील सुलक्षणा आता अंबिकाला सांगते. अंबिकाला एकटीला आता आलोकला तयार करून घेऊन जायचं असतं, म्हणून आता अंबिकाला टेन्शन येत असतं. पण इकडे सुलक्षणाला माहिती होतं की अंबिका या सगळ्या काही गोष्टींना व्यवस्थित हँडल करेल, कारण या आधीसुद्धा अंबिका सगळं काही हँडल करत होती, त्यामुळे ती तसा विचार करते. इकडे मात्र आता पाहायला मिळतं की खूपच जास्त बिकट अवस्थेत असतो तो म्हणजे आलोक.
आलोकसाठी आता इकडे प्रार्थना करत असते ती म्हणजे प्राजक्ता. प्राजक्ताला असं वाटत असतं की आता सगळं काही नीटवायला हवं, घरातल्या कोणालाही काही समजायला नको. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी नीट होतील तेव्हाच तर आपण जे ठरवले ते योग्य होईल असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच आता पूर्ण तयारी वगैरे होत असते. तर इकडे मात्र आता मामांनी आधी माझ्या पाया पडू नकोस, तर आधी आईबाबांचा आशीर्वाद घे असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच मग आता आईबाबांचे आशीर्वाद घ्यायला पहिल्यांदा प्राजू जाते, त्यानंतर मामांचे सुद्धा आशीर्वाद घेते. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत मात्र आता प्राजूचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. कारण एवढं छान आपलं महत्त्वाचं मोठं कुटुंब सोडून जायचं म्हणजे तिला जीवावर आलेलं होतं. पण तरीसुद्धा ना आता जी रीत असते ती तर पाडावीच लागणार असते. म्हणूनच मग आता ती आपलं काहीच मोठं करते. आता प्राजक्ता जेव्हा हे घर सोडून जाणार असते ना तेव्हा मामाही म्हणतात की प्राजक्ता, तू हे घर तर आतापर्यंतच सांभाळलंस आणि मला माहिती आहे की तू ते घरसुद्धा उत्तमरित्या सांभाळशील. कारण ज्या घरात तू जाशील ना त्या घराचं नंदनवन करशील. कारण खरंच ना इतकी गुणी मुलगी आमच्याकडे होती आणि आम्ही इतक्या गुणी मुलींवर संस्कार केले आहेत याचा मला खूप जास्त कौतुक वाटतं. आणि आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज माझ्या पत्रात प्राजक्तासारखी गोड गुणी मुलगी होती म्हणून. आता हे सगळं बोलताना इथे प्राजक्तालासुद्धा भरून आलेलं असतं. तर तेच आता प्राजक्ताने ठरवलेलं होतं की आपली पाठ राखील हे भाग्यालाच बनवायचं. आणि याचसाठी आता प्राजक्ता उभी असते. तेच आता मामी सांगते भाग्याला की तिला मुंडाव्या लाव. आता मग त्या आता तिच्या डोक्याला मुंडाव्या वगैरे लावल्या जातात. मग तेव्हाच प्राजू समोर पाहते. प्राजूचं हे लूक बघून इकडे मात्र भाग्या खूप जास्त खुश असते. भाग्या तिच्याकडे बघते आणि म्हणते की आजचं हे तुझं सौंदर्य ना खरंच खूप जास्त छान दिसते, तू एकदम ह्याच्यात खुलून दिसतेस असं बोलून ती आता तिला जवळ घेते आणि तिला घट्ट अशी मिठी मारते. जशी आता ती तिला घट्ट मिठी मारते तेव्हा आता प्राजक्ताने देवासमोर भरून ठेवलेला तो करा उचललेला असतो आणि तो आता करा ती आता हातात देते भाग्याच्या आणि भाग्याला सांगते की तू माझी करवली आहेस, तू माझी पाठ राखीण आहेस आणि आज खऱ्या अर्थानं तुला ह्या शब्दाला उतरायचा आहे. तर मामासुद्धा सांगतात की हो भाग्या, आज तू आपल्या प्राजूची करवली आहेस, पाठ राखीण आहेस, त्यामुळे तुला आता तिच्यासोबत सासरीसुद्धा जायचं आहे. सो प्लीज आता व्यवस्थित आणि छान पाठ राखीण म्हणून तिची नेहमीच काळजी घेत राहिलीस तशी आतासुद्धा आजही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि मग काय जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे प्राजू म्हणत असते की हो माझ्यासाठी माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान ते म्हणजे भाग्याचं. भाग्य असेल तर मी आहे असंही आता प्राजू बोलत असते. मग काय आता हे कार्यक्रम वगैरे सुरू होणार असतात म्हणजे आता ही लोकं जाणार असतात आणि त्याचसोबत घरातून जात असताना प्राजू त्या घराला एकटक बघत असते. कारण या घरात आजचा तिचा शेवटचा दिवस असतो आणि ती आता आलोक सूर्यवंशींच्या घरात जाणार असते. ती विचार करते की आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी नीट जुळून आल्या आहेत, इथून पुढे सुद्धा सगळं काही नीट होऊ दे असाही विचार ती आता करू लागते. तेच आता भाग्या म्हणत असते की चला निघायचं का, झाली का तयारी सगळी. तर तेच आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं की हे सगळं तर होत असतं. तेच आता अंबिका ही उठवायचा प्रयत्न करत असते. अंबिका म्हणत असते की उठ ना आलोक, आलोक काय होतंय तुला, आलोक उठ ना असं बोलून आता आलोकला उठवायचा प्रयत्न मात्र सुरू असतो. पण काही झालं तरीसुद्धा आता आलोकला जाग येत नसते. आलोकला जाग न आल्यामुळे अजूनच टेन्शन येतं. काहीच कळत नसतं की काय करावं ते. आणि त्यामुळेच आता ती आपल्या फोनचा जो अलार्म असतो तो सुद्धा त्याच्या कानासमोर धरून ठेवते जेणेकरून त्याला तो अलार्म ऐकल्यानंतरसुद्धा जाग येईल. पण तिथे तसं काहीच झालेलं नसतं. तसं काहीच न झाल्यामुळे ना अजूनच टेन्शन येतं. आता डोक्याला हात वगैरे लावून घेतलेला असतो, सुचत नसतं की काय करावं ते. आणि म्हणूनच मग आता अंबिका विचार करते की वहिनीने तर मला तयार आणून आणायला सांगितले, पण मी कसं आणू ह्यांना तयार करून, आता तिला समजत नसतं. तेच आता तोपर्यंत सुलक्षणाचा मेसेजसुद्धा येतो, अंबिका रेडी झालायत का, झाले का सगळं काही असंही आता ती मेसेज करून विचारत असते. त्यावर आता काय उत्तर द्यावं हे अंबिकाला समजत नसतं. कारण अजूनही तर काहीच तयारी झालेली नसते. अंबिका विचार करते की ती वहिनी माझ्यावर भरोसा लावून बसल्यात पण अजूनही हा उठला नाही आहे.
काय करू काय करू असे विचार तिच्या मनामध्ये येत असतात. आणि त्यामुळेच ना आता अजूनच टेन्शन आता वाढत चाललेलं असतं. काही सुचेनासं झालेलं असतं. आता त्या डॉक्टरांचे शब्द आठवतात. डॉक्टरांचे ते शब्द आठवल्याबरोबर ना आता कानावर ते सगळं काही पडत राहतं. पण इकडे तिने प्रयत्न केलेले असतात, त्यामुळे आलोकला हळूहळू का होईना आता शुद्ध आलेली असते. आलोकला जशी आता शुद्ध येते ना, तसं कुठेतरी जाऊन अंबिकाला बरं वाटतं. मग अंबिका विचार करते की चला, फायनली आलोक उठून बसलाय. आलोकला त्या गोळ्या दिलेल्या असतात ना, त्याचा हा सगळा परिणाम असतो. आलोकला गोळ्या दिल्यामुळे आलोक जो आहे तो आता बसतो आणि आलोक इकडे तिकडे पाहत असतो. आलोक जेव्हा आता पाहतो ना, तेव्हा मात्र आता इकडे आलोकला आता अंबिका म्हणत असते की बरं झालं बाबा तू उठलास. तोपर्यंत दुसरीकडे आता जी असते, तिला तर आता काहीच केल्या कळत नसतं. आता आपल्या आयुष्यात हा दिवस आलाय, आतापर्यंत आपण सगळं काही सांभाळून आणलंय, पण पुढेही सगळं काही नीट व्हायला हवं असंच तिला आता वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी वाटत असतात, तेव्हा तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. तेच आता प्राजक्ता जी आहे तिचं औक्षण करायला तिथे काही मुली उभ्या असतात. कारण आता प्राजक्ता लग्नाच्या त्या हॉलमध्ये आलेली होती आणि हे सगळ्या काही गोष्टी म्हणजे तिचं आदरातिथ्य आणि हे सगळं काही आता ठरवलेलं होतं सुलक्षणाने. आणि तसंच होत होतं. सुलक्षणाने अगदीच ना छोटा का होईना मस्त असा बँक्वेट हॉल बुक केलेला होता. त्यासोबत सजावटसुद्धा उत्तम केलेली होती. त्यामुळे आता मामा त्यासोबत चारू, इथे तृप्तीला तर हे सगळं काही आवडलेलंच होतं. सगळंच किती छान केलं आहे ना. आणि सुलक्षणा मॅडमचं स्वागत म्हणजे खरंच आता त्यांनी आपली एवढे स्वागताची तयारी केली म्हटल्यावर ती लोक येतील तेव्हा आपणही जोरदार तयारी करायला हवी. तेच इकडे आता तृप्ती कौस्तुभचा हात घेऊन कौस्तुभला तिथून घेऊन जाते. कारण आता या सगळ्यामध्ये ना तिला छान वाटत होतं. तिला असं वाटत होतं की कसलं भारी आहे ना हे सगळं. म्हणूनच मग आता इकडे गुरुजी आलेले असतात आणि गुरुजींना मामा बोलत असतो की सगळं काही ठीक आहे, ओके आहे. मग आता विधी वगैरे मग आता ते गुरुजी आहे तेही म्हणतात की आपण मुलगा आला नाही आहे तोपर्यंत आपण जे काही मुलीकडचे विधी आहेत ते करून घेऊया, म्हणजे पुण्यवचन आणि हे सगळं काही सुरुवात करूया असं त्यांचं म्हणणं असतं. कारण मुलाकडची मंडळी येत नाही तोपर्यंत ते विधी तर आपण करून घेऊया असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा हे सगळं काही बोललं जातं तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की प्राजू जी आहे ती थोडं विचारत असते. प्राजूला असं वाटत असतं की सगळं काही चांगलं होऊ दे, सगळं नीट होऊ दे, हाच विचार ती आता मनामध्ये करत असते. कारण तिला माहिती आहे की आलोकची अवस्था काय आहे ती. मग आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये सगळं तर ठीक होईल ना, हाच विचार तिच्या डोक्यामध्ये सतत सुरू असतो. पुण्यवचनाचे विधी वगैरे व्यवस्थित होत असतात. पुण्यवचन जेव्हा व्यवस्थित होत असतं आता तोपर्यंत अंबिकाने छान असं तयार केलेलं असतं आलोकला तयार केल्यानंतर आलोकला ती म्हणत असते की आलोक चल, आपल्याला जायचं आहे, आज लग्न आहे ना, तर सगळीजणं तुझी वाट बघतायत असंही आता बोललं जात असतं. इकडे कुठे ते लक्ष असतं त्याचं लक्ष तर काहीच नसतं. कारण आता तो त्या नशेमध्ये असतो ना, त्याला ते औषध दिलेलं असतं, त्या तंत्रीमध्ये तो असतो. इकडे आता मामी जी आहे ती मात्र आता सांगत असते इथे असणाऱ्या प्राजूला ती व्यवस्थित महत्त्व सगळ्याचं समजून सांगते. म्हणजेच आता तिला कशा पद्धतीने आता जो गौरी हार आहे तो पूजायचा आहे आणि गौरी हार पूजतात का याचंसुद्धा महत्त्व आता व्यवस्थितपणे सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र आता प्राजू म्हणत असते की ठीक आहे. तोपर्यंत त्यांना जाणवतं की बाहेर सूर्यवंशींच्या घरातली लोकं आलेली आहेत. मग आता त्यांचं औक्षण करायला, त्यांचं स्वागत करायला तर जायला हवं. कारण शेवटी त्यांचं जावई आहे आलोक सूर्यवंशी. तर आलोक आलाय म्हणून आता भाग्यासुद्धा बाहेर जाते. भाग्या आता जात असताना प्राजक्ताला चिडवते, ओ हो आलोक जीजू आलेत. मग आता आलोकला बघतोच आम्ही आता बाहेर जाऊन. तरी ते प्राजू म्हणत असते की बघा नीट सगळं काही हँडल कर. भाग्याला ती सांगते. भाग्या म्हणत असते की तू काळजी करू नकोस. पण प्राजक्ताच्या मनातले विचार कुठे थांबत आहेत. प्राजक्ताच्या मनात एक नाही हजारो विचार येत असतात. कारण तिला आता वाटत असतं की सगळं काही ठीक होऊ दे. कारण आतापर्यंत तर सगळं झालं होतं ठीक, पण पुढे काय होईल सगळं काही असंही आता विचार केला जात असतो. तर आता माहिती असतं प्राजूला की सगळं काही ठीक होईल, पण विचार तर येणारच ना. कारण तिला आता असं वाटत असतं की काहीतरी होईल,
काहीतरी होईल, कारण आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी कशाबशा जुळवून आणलेल्या होत्या, पण त्याचे परिणाम तिला दिसत होते. पण पुढे काय तेच आता इकडे सूर्यवंशींच्या घरातले सगळेच लोक आलेले असतात. त्यामुळे कौस्तुभ आणि बाकी इतरसुद्धा आता त्यांच्या स्वागतासाठी तिकडे जातात. पण आता सूर्यवंशींच्या घरातले जसे मेंबर्स येतात ना, तसं त्या लोकांना वाटतं की आलोक सूर्यवंशीसुद्धा आला असेल, पण इथे आलोक काही आलेला नसतो. आलोक न आल्यामुळेच ना आता मात्र अजूनच प्रश्न वाढणार असतात त्यांचे. मग इकडे आता सूर्यवंशींच्या घरातले सगळेच मेंबर्स येतात. त्यामुळे आता इकडे मात्र मामा मामी दारावर औक्षण करायला थांबलेले असतात. हे काय, तुम्ही लोक आलात, पण आमचे जावई बापू कुठे आहेत? जावई बापू आले नाहीत ते? हो हो, जावई बापू नाही येत आहेत. ते आता खोटं कारण जे आहे ते आता सांगितलं जातं. सुलक्षणा म्हणते की त्याला ना मायग्रेनचा जरा त्रास आहे, आणि तोच मायग्रेनचा त्रास ना जरा आता बाहेर आला आहे, आणि म्हणूनच मग आता आम्ही म्हटलं की अंबिकाला की तुम्ही दोघं या मागून, तोपर्यंत आम्ही पुढे जातो. म्हणून आम्ही तोपर्यंत पुढे आलो आहे. त्यांची तयारी सुरू आहे, येतच आहेत ती लोकं. मग आता इकडे इंद्रजितची ओळखसुद्धा करून दिली जाते. इंद्रजितची ओळख करून दिल्यानंतर मामासुद्धा आता सुलक्षणाच्या नवऱ्यालाच म्हणजे इंद्रजितला सगळ्या फॅमिलीची आपली ओळख करून देतात आणि सांगत असतात की बघा, हा माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे. त्याचबरोबर आपल्या बायकोची, भाग्याची सगळ्यांचीच ओळख करून दिलेली असते, कारण आतापर्यंत तेच या सगळ्यामध्ये नवीन होते. आणि त्यामुळेच आता मामा आपल्या फॅमिलीची म्हणजेच तृप्ती, त्याचसोबत इकडे चारू, आजी, ह्या सगळ्यांची ओळख करून देतात. सुलक्षणाने आता खोटं सांगितलेलं असतं की त्या आलोकला मायग्रेनचा त्रास झाला आहे म्हणून तो काही येऊ शकला नाही आहे. मग आता ह्या लोकांना थोडं विचित्र वाटतं, कारण स्वतःचंच लग्न नाही आहे आणि नवरदेव कसं काही येऊ शकत नाही, ते थोडं नवीनच वाटत असतं त्यांना. त्यामुळे ते लोक वेगळ्याच नजरेने बघत असतात. भाग्याला तर दाट संशय येत असतो, कारण भाग्याना आधीपासूनच या आलोकच्या सगळ्या काही गोष्टी ओळखत होती, पण तिला अजून पुरावे असे स्पष्ट असे भेटत नव्हते. त्यामुळे भाग्या आता थोडा विचार करत होती की हे कसं शक्य आहे, ज्याचं लग्न आहे आणि तोच आला नाही आहे. त्यामुळे थोडीशी आता ती गोंधळलेली असते. पण आता कोणाला काय बोलणार काही सुचत नसतं, कारण ऐन लग्न आता जवळ आलं आहे, आणि त्यामुळेच मग आता ती विचार करत असते. पण तिला आता असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा प्राजूशी बोलायला हव्यात. तर इकडे आता आलोकला अंबिकाने कसं कसं तयार केलेलं असतं लग्नासाठी, आणि लग्नासाठी त्याला तयार केलेलं असतं. छान फेटा, कुर्ता वगैरे सगळे कपडे घातलेले असतात, पण तो बोलत काही नसतो, कारण तो त्या नशेमध्ये असतो ना औषधांच्या. मग अंबिका विचार करते की काय चाललंय हे, खरंच ना सगळं काही नीट होईल का, असे विचार ना तिच्या मनामध्ये आता सारखे येऊ लागतात. तरी त्या अंबिका जी आहे ती आता त्या आलोककडे बघत असते. दुसरीकडे मात्र आता प्रीती आणि तोच बरोबर श्रेयस उभा असतो, आणि त्यांच्या डोक्यातही प्लॅनिंग सुरू असतात की काय होईल, कसं होईल. मग आता प्रीती म्हणत असते की बघा ना, आता आलोक आल्यानंतर खरी मजा सुरू होणार आहे. या लग्नामध्ये काही ना काही तर होणारच, हे तर माहिती. आता ह्यांचं हे बोलणं सुरू असतं, आणि वाट बघत असतात की कधी या लग्नामध्ये मोठा बॉम्ब फुटतो येते, आणि त्याची तयारी आता त्यांची सुरू असते. इकडे तिकडे येणारे पाहुणे, त्याचबरोबर आता तृप्ती जी आहे ती प्रीतीला म्हणत असते की चल ना, तुला मी काहीतरी दाखवते. तृप्तीने ना आता बालपणीचे त्यांचे फोटोज आणलेले असतात प्रीतीचे वगैरे, आणि ती श्रेयसला सुद्धा सांगत असते की चल चल, तुझ्या बायकोचे मी तुला फोटो दाखवते, कारण कधी लहानपणी ना शेंबडी होती, असं काहीसं तिचं बोलणं सुरू असतं. तेच इकडे आता आलोक आलेला नसतो, म्हणून आता मामा मामी त्याचसोबत इकडे आता जी भाग्य आहे त्यांची चर्चा सुरू असते की असं कसं आपलं स्वतःचं लग्न आहे आणि नवरदेवच आला नाही आहे, काही कळत नाही आहेत गोष्टी ह्या सगळ्या. तर ते भाग्यही म्हणत असते की थांबा, मी प्राजूला याबद्दल विचारते की प्राजूला माहिती आहे का, प्राजूचा आणि त्याचा काही कॉन्टॅक्ट झाला आहे कसं काही, ह्या सगळ्या काही गोष्टी विचारायच्या असतात तिला प्राजक्ताला. म्हणूनच मग आता भाग्या जी आहे ती जाते, आणि भाग्या जाऊन पटकन असता आतमध्ये जाते आणि प्राजूला म्हणते की आलोक सूर्यवंशी तुझं काही सकाळपासून कॉन्टॅक्ट झाला होता का. तर प्राजू म्हणत असते की नाही, माझा आणि त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला. मग तेव्हा भाग्या म्हणत असते तिला की खरं तर ना अजूनही आलोक सूर्यवंशी आले नाही आहेत, आणि ते आले नाही आहेत ना, त्यामुळे मला असं वाटतं की की त्यांना तुझ्याबरोबर काही बोलणं झालं असेल, मग ते कसे काय आले नाहीत असंही आता विचारते. मग तेव्हाच ना ती सांगते की त्यांना काहीतरी मायग्रेनचा अटॅक आला आहे म्हणे, आणि त्यांचं डोकं दुखते आणि त्यामुळे ते झोपलेत, आणि ते येणार आहेत मागून तयारी वगैरे करून, असं सांगितलं आहे. पण मला ना ह्या गोष्टी काही पटत नाही आहेत, असंही आता भाग्या प्राजक्ताला बोलत असते. त्यावर आता प्राजक्ताला अजून टेन्शन येतं, कारण प्राजक्ताला असं वाटत होतं की
ह्या सगळ्या काही गोष्टी नीट होतील का. पण आता त्याला डोकं वगैरे दुखते आणि त्यात ह्या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे प्राजक्ता अजूनच टेन्शनमध्ये होते. त्याला देवासाठी हात जोडत असते, कारण आता सगळं काही नीट होऊ दे असंच ती देवाला म्हणत असते. कारण तिला कळत असतं की काहीतरी कळतंय, पण काय गोष्टी आहेत ना त्या समजत नसतात. कारण तिला थोडी माहिती असतं की गोळ्या वगैरे दिल्या आहेत, त्या गोळ्या दिल्या आहेत हे फक्त ज्या गोष्टी आहेत ते सुलक्षणा आणि अंबिकाला माहिती असतात. पण प्राजक्ता आता विचार करत असते की कसं होईल, काय होईल तेच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की आलोक तर आलेला असतो या लग्नामध्ये. अंबिका त्याला घेऊन येते आणि जसं त्या लग्नामध्ये त्याला घेऊन येते तेव्हाच ना आता त्याचं स्वागत वगैरे एकदम जोरदार केलं जातं. पण आलोक ना शुद्धीवर नसतो, तो एका वेगळ्याच तंद्रीमध्ये असतो, ग्लॅनीमध्ये असतो. फक्त हजर राहायचं एक बॉडी म्हणून तसा तो आता असतो. त्याला गॉगल वगैरे घातलेला असतो का तर तो आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, रागात आहे वगैरे ते कळायला नको. इकडे आता प्राजक्ता खुश होते कारण आलोकची एंट्री झालेली असते. भाग्या येऊन सांगते, भाग्या म्हणत असते की आता तुझा नवरा आलाय, फायनली तू आलोक सूर्यवंशींची होणार आहे. इकडे आता मामाही आता औक्षण वगैरे करतात आणि मामा म्हणतात की या जावई बापू या, तुमचं स्वागत आहे. मग आज तर काय एकदम मस्तच ना, मग आज बरं वाटतंय की नाही तुम्हाला, तुमचं डोकं वगैरे ठीक आहे ना असे विचारलं जातं. आणि नाही आहे आज तुम्हाला कुंकू लावणार नाही आहे आम्हाला माहिती आहे तुम्हाला कुंकवाची ॲलर्जी, हे सुद्धा मामा बोलत असतात. पण आलोक काहीच बोलत नसतो, आलोक शांत असतो. पण मामा आलोकला म्हणतात की आलोकराव काय झालं आहे, तुम्ही आज बोलत का नाही आहे. त्याबरोबर भाग्यालाही थोडं टेन्शन येतं, भाग्याही थोडा विचार करत असते. तर हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.